नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। रेल्वे NTPC भरती 2025। तर विद्यार्थी मित्रांनो, RRB रेल्वे भरती ही जे विद्यार्थी 10वी 12वी पास झाले आहे व पदवीधर पास झाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी 8,868 जागांसाठी रेल्वेमध्ये भरती होत आहे। त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट कसं करायचं, संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये टोटल 8,868 जागांसाठी ही भरती होत आहे। त्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी पोस्ट आहे। तर ग्रॅज्युएशनच्या पोस्ट आहे त्या ग्रॅज्युएशन नंतर आहे आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ज्या आहेत त्या 10वी 12वी पास नंतर आहे। तर यामध्ये मित्रांनो ग्रॅज्युएशन नंतर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी 161 जागा आहेत। त्यानंतर स्टेशन मास्टरसाठी 615 जागा आहे आणि गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी सर्वात जास्त म्हणजेच 3,416 जागा आहेत। त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्टसाठी 921 जागा आहे। तसेच सिनियर क्लर्कसाठी 638 जागा आहेत। अशा टोटल 5,810 जागा या ग्रॅज्युएशनवरती आहे। आणि त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी त्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क लिपिक त्यासाठी 2,424 जागा आहे। त्यानंतर अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टसाठी 394 जागा आहे। ज्युनियर क्लर्कसाठी 163, ट्रेनी क्लर्कसाठी 77, अशा टोटल 3,058 जागा आहेत। अशा दोन्ही मिळून 8,868 जागांसाठी ही भरती होत आहे। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी आपण आपल्या रिजनला किती जागा आहेत ते एकदा बघून घ्यायचं आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएट पोस्टसाठी ग्रॅज्युएशनची असणार आहे, म्हणजे पदवीधर, आणि त्यासाठी संगणकावर इंग्रजी किंवा हिंदीमध्ये टायपिंग करणे आवश्यक आहे। त्यानंतर जे आपले पद क्रमांक 6, 7, 8, 9 आहेत त्यासाठी आपल्याला 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे 50% गुणांसह, म्हणजे ज्या अंडर ग्रॅज्युएटच्या जागा आहेत। त्यानंतर वयाची अट ही 1 जानेवारी 2026 रोजी SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहेच, म्हणजेच 33 + 5 38 वर्ष, आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट असणार आहे। तर त्यामध्ये ज्या ग्रॅज्युएटच्या पोस्ट आहे त्यासाठी 18 ते 33 वर्षे ही अट आहे व ज्या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहे त्यासाठी 18 ते 30 वर्षाची अट आहे वयाची। त्यामध्ये तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्हाला 5 वर्ष आणि 3 वर्षाची सूट मिळणार आहे। त्यानंतर यासाठी जी आपल्याला फी लागणार आहे एक्झामची, ती तुम्ही जर जनरल OBC आणि EWS कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 500 रुपये फी पे करायची आहे। आणि समजा तुम्ही जर SC ST एक सर्व्हिसमॅन किंवा महिला लेडीज असाल किंवा EBC असाल, म्हणजेच आपलं उत्पन्न हे 50,000पेक्षा कमी असेल तर आपल्याला ही 250 रुपये फी भरावी लागणार आहे। आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जे ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे पदवीधर त्या विद्यार्थ्यांसाठी 20 नोव्हेंबर 2025 असणार आहे। आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच 10वी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 27 नोव्हेंबर 2025 असणार आहे। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला rrbapply.gov.in या वेबसाईटला यायचं आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण डायरेक्टली तिथून लॉग इन करू शकता। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण जर न्यू युजर असाल तर या ठिकाणी क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक करायचं, आणि या अगोदर समजा आपण फॉर्म भरलेला असेल तर आपण 2024-25 मध्ये फॉर्म भरलेला असेल रेल्वेसाठी, तर या ठिकाणी आपण डायरेक्टली लॉग इनवरती क्लिक करून आपले ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो। तर या ठिकाणी मी फर्स्ट टाईम युजर आहे तर या ठिकाणी क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक केलेलं आहे। तर या ठिकाणी एक नोट आलेली आहे, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी क्रिएटेड ॲन अकाउंट फॉर ॲन CAN इश्यू बाय RRB इन 2024 or 25 आर नॉट रिक्वायर्ड टू रजिस्टर, दे शूड लॉग इन युजिंग द सेम युजर नेम अँड पासवर्ड। तर म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2024-25 मध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांनी डायरेक्टली तिथून लॉग इन करायचं आहे। आणि जे विद्यार्थी समजा फ्रेश आहे त्यांनी रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे।
तर या ठिकाणी कंट्री ऑफ नॅशनॅलिटीमध्ये इंडियन सिलेक्ट करायचं आहे, इंडिया आपली कंट्री। त्यानंतर आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये माहिती फिल करायची आहे। तर त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला फुल नेम टाकायचं आहे। तर मित्रांनो, फुल नेम टाकताना आपल्या 10वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीत टाकायचं आहे। समजा सरनेम सुरुवातीला असेल तर सरनेम टाकायचे, नंतर नाव, नंतर फादर नेम, त्यानंतर रिटाईप फुल नेम टाकायचं आहे, पुन्हा एकदा नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हॅव यू चेंज युअर नेम, तर यामध्ये तुमच्या नावात बदल असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर रिटाईप ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे पुन्हा एकदा आपली डेट ऑफ बर्थ टाईप करायची आहे। त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, या ठिकाणी पुन्हा एकदा रिसिलेक्ट करायचं आहे आपल्याला जेंडर। त्यानंतर फादर नेम, तर आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे 10वीच्या रिझल्टप्रमाणे किंवा आधार कार्डप्रमाणे। त्यानंतर रिटाईप फादर नेम, या ठिकाणी पुन्हा एकदा वडिलांचं नाव टाईप करायचं आहे। त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे, रिटाईप मदर नेम पुन्हा एकदा टाकायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स, तर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला ईमेल आय डी टाकायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ईमेल आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी जनरेट ईमेल OTP वरती क्लिक करायचं आहे। तर त्या OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मेल आय डीला एक OTP येणार आहे, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। 6 अंकी OTP असणार आहे। तो OTP टाकल्यानंतर आपला ईमेल व्हेरीफाय होणार आहे। त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जनरेट मोबाईल OTP वरती क्लिक करायचं आहे। तो OTP हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर, तर जो OTP आहे त्याची व्हॅलिड हा 1 मिनिटाकरता व्हॅलिड असणार आहे। तर आपला OTP हा 6 अंकी असणार आहे। त्याचा आपल्याला मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज येणार आहे। तो टेक्स्ट मेसेज आल्यानंतर तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, त्यासाठी थोडं वाट बघायची आहे आणि OTP आल्यानंतर या ठिकाणी OTP आपला टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आता मला OTP आलेला आहे, तो मी टाकल्यानंतर या ठिकाणी OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे। आता मेल आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे, या ठिकाणी दिसतो आहे आपल्या। त्यानंतर व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड, तर आपल्याकडे जर आधार कार्ड असेल तर या ठिकाणी व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे। आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आपला 12 अंकी जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला जनरेट आधार OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येणार आहे। तर या ठिकाणी मी जनरेट आधार OTP वरती क्लिक केला आहे। तर त्या क्लिक करण्यापूर्वी या ठिकाणी प्लीज चेक आधार कन्सेंट, तर या ठिकाणी खाली आय कन्फर्म दॅट आय एम 18 इयर्स ओल्ड ऑर ओल्डर या ठिकाणी टिक करायचं आहे। या ठिकाणी टिक केल्यानंतर जनरेट आधार OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP गेलेला आहे, तो पण 6 अंकी OTP असणार आहे। तर तो OTPचा आपल्याला टेक्स्ट मेसेज येणार आहे। तो टेक्स्ट मेसेज आल्यानंतर तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि OTP टाकल्यानंतर समोर जे आपल्याला व्हेरीफायचं बटन दिलेलं आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर आता तो OTP आपण सेंड केलेला आहे, तर थोडा वेळ वाट बघायची आहे, त्याची पण 1 मिनिटाकरता तो OTP व्हॅलिड असतो। तर मला आता OTP आलेला आहे, तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केला आहे। तर या ठिकाणी आता आपलं आधार व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी खाली जे आपला आधारचा फोटो, नाव, आधार नंबर, डेट ऑफ बर्थ हे आधारने सिंक्रोनाइज केलेलं आहे, ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेली आहे। त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। तर पासवर्ड शुड बी कॉम्बिनेशन ऑफ कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर अँड नंबर, तर यामध्ये एक कॅपिटल, एक स्मॉल लेटर पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, नंबर पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पासवर्ड सेट करायचा आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॅप्चाच्या ठिकाणी आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू अँड क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपली जर बरोबर असेल तर या ठिकाणी क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक करायचं आणि काही चेंजेस असतील तर एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर या ठिकाणी मी आय हॅव रिचेक द अबव डिटेल्स अँड फाउंड करेक्ट यावरती टिक केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक करणार आहे। तर या ठिकाणी मी क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी
Details field on create an account including email address and mobile number cannot be modified at any stage of recruitment process. तर आपण मोबाईल नंबर आणि मेल आय डी चेंज करू शकत नाही जोपर्यंत आपली रिक्रुटमेंटची प्रोसेस होत नाही तोपर्यंत. तर आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे. तर आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला होम पेजला येऊन पुन्हा एकदा या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन आहे. एक लॉग इन विथ आधार आणि सेकंड लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल. तर या ठिकाणी समजा आपण लॉग इन विथ आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जनरेट आधार OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपला आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाणार आहे. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे. आणि सेकंड प्रोसेस आहे लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल. तर या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आय एम नॉट अ रोबोट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला OTP सेंड करायचा आहे. तर सेंड OTP टू ईमेल आणि सेंड OTP टू फोन असे दोन ऑप्शन आहेत. त्यापैकी एका ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या मोबाईलवरती OTP जाणार आहे किंवा मेल आय डीवरती OTP जाणार आहे. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक करण्यापूर्वी आपण हे सर्व इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. तर यामध्ये मीडियम ऑफ एक्झामिनेशन क्वेश्चन्स फॉर CBT विल बी अवेलेबल इन 13 रिजनल इंडियन लँग्वेज. त्यामध्ये आसाम, बंगाली, गुजराती, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मराठी, ओडिसा, पंजाबी, तामिळ, तेलुगू, उर्दू आणि हिंदी अँड इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये आपण याची जी एक्झाम होणार आहे रेल्वे भरतीसाठी ती आपण देऊ शकतो, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम. त्यानंतर फिल अप ऑल डिटेल्स शॉर्ट इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिटिंग. प्लीज रिचेक अँड कन्फर्म दॅट ऑल द इन्फॉर्मेशन फर्निश बाय यू इज करेक्ट. प्रिव्ह्यू फॉर्म बिफोर फायनल सबमिशन. फायनल फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशनची फी पेड करायची आहे. त्यानंतरच आपला फॉर्म सबमिट होणार आहे. त्यामुळे लक्षात असून द्यायचं आहे की आपला फॉर्म भरून झाल्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर आपल्याला ईमेल आणि एक SMS येणार आहे. त्यानंतरच आपला फॉर्म कंप्लीट होणार आहे. तर आता आपण या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता ज्या RRBच्या रिक्रुटमेंट आहे त्या सर्व या ठिकाणी दिसणार आहेत. तर यामध्ये आपल्याला नॉन टेक्निकलमध्ये पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएटसाठी आहेत, म्हणजेच 10वी आणि 12वीच्या बेसवरती काही वॅकन्सीज आहेत आणि ग्रॅज्युएट पोस्टवरती काही वॅकन्सीज आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ज्या रिजनसाठी अप्लाय करायचं आहे ते रिजन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मग त्यामध्ये तुम्हाला अहमदाबाद, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, गोरखपूर असे कोलकाता वगैरे ऑप्शन आहेत. या ठिकाणी मी मुंबई सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी आय एम नॉट करंटली डिबार बाय RRB RRC वरती टिक करायचं आहे आणि आय हिअर बाय कन्फर्म दॅट आय हॅव केअरफुल रीड अँड अंडरस्टँड द CEN. तर या ठिकाणी म्हणजे मी ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित रीड केलेली आहे. या ठिकाणी टिक करायचे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपली कंट्री सिलेक्ट करायची आहे. नॅशनॅलिटी कंट्री ऑफ नॅशनॅलिटी इंडिया. त्यानंतर आपली जी डेट ऑफ बर्थ ती ॲटोमॅटिकली आधार कार्डच्या डिटेल्सवरनं आलेली आहे. आपलं नाव, वडिलांचं नाव, मदर नेम या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेलं आहे. आपला ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे. त्यानंतर या ठिकाणी मॅरिड इयर स्टेटसमध्ये तुम्ही जर मॅरिड असाल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी अनमॅरिड सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिलिजियन यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन आणि अदर्स असे ऑप्शन आहेत. या ठिकाणी मी हिंदू सिलेक्ट केला आहे. मदर टंगमध्ये आपली जी भाषा आहे ती भाषा सिलेक्ट करायची आहे.
त्यानंतर चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन, म्हणजे तुम्हाला जी परीक्षा आहे CBT परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ती कोणत्या भाषेमध्ये लँग्वेजमध्ये द्यायची आहे ती भाषा या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट केले आहे. त्यानंतर परमनंट व्हिजिबल मास्क फॉर आयडेंटिफिकेशन, तर तुमच्या चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती कुठे काही निशाण असेल, ओळखीची खूण असेल तर ती खूण या ठिकाणी लिहायची आहे आणि नसेल तर नील म्हणायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी कम्युनिटी डिटेल्समध्ये आपल्याला कॅटेगरीच्या डिटेल्स टाकायच्या आहे. यामध्ये अनरिझर्व म्हणजेच आपली ओपन कॅटेगरी, त्यानंतर SC ST कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी, अशा 5 कॅटेगरी या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी आपली जर ओपन कॅटेगरी असेल तर आपण अनरिझर्व सिलेक्ट करायचं आहे. समजा OBC वगैरे असेल तर तुम्ही OBC सिलेक्ट करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल लागणार आहे. समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये इथे फॉर्म भरणार असाल तर या ठिकाणी ओनली दोज कम्युनिटी विच आर रिकॉग्नाइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज SC ST अँड OBC नॉन क्रिमिनल आर इलिजिबल फॉर रिझर्वेशन इन रिक्रुटमेंट इन इंडियन रेल्वे. या ठिकाणी मग आय अंडरस्टँड अँड आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग इथे नॉन क्रिमिनल असेल तर यस करायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं नसेल तर ते आपण काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी समजा आता मी पुन्हा एकदा अनरिझर्व कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. तर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपला ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर प्रेझेंट नियरेस्ट सिटी टाकायची आपलं, म्हणजे या ठिकाणी तुम्ही तालुका प्लेस वगैरे टाकू शकता. आणि त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आणि तुमचा जर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी टिक इफ परमनंट ॲड्रेस इज सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेसवरती टिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपली सेकंड स्टेज आहे अदर डिटेल्स. अशा टोटली आपल्याला 5 स्टेजमध्ये फॉर्म भरायचा आहे. तर पहिली आपली पर्सनल डिटेल्स झालेली आहे, सेकंड अदर डिटेल्स, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर आपला फोटो सिग्नेचर अपलोड आणि आपल्याला ज्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे त्याचा प्रेफरन्स द्यायचा आहे आणि आपला फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला अदर डिटेल्समध्ये आर यू अॅन एक्स सर्व्हिसमॅन, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, तर या ठिकाणी पुन्हा एकदा नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इज युअर रायटिंग ॲबिलिटी अफेक्टेड इन टर्म्स ऑफ पॅराग्राफ, तर 06/2025, म्हणजे तुम्हाला जर लिहिण्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल दुसरी व्यक्ती तर या ठिकाणी तुम्ही यस बनायचं आहे आणि तुम्हाला जर नसेल तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC डिटेल्स, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आर यू एलिजिबल टू अवेअर फी कन्सेशन अंडर EBC, तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. तर मग त्यामध्ये ज्या व्यक्तीचं उत्पन्न, या ठिकाणी तुम्ही जर समजा यस असा ऑप्शन सिलेक्ट केला तर यामध्ये ज्या व्यक्तीचं उत्पन्न हे 50,000 रुपयापेक्षा कमी व त्यांच्याकडे BPL कार्ड आहे असे जे स्टुडंट आहे ते स्टुडंट या EBC सवलतीचा लाभ घेऊ शकता. पण ही जी सवलत आहे त्याचा लाभ फक्त तुम्हाला फीसाठी होणार आहे, फी कन्सेशनसाठी. याचा लाभ तुम्हाला तुमच्या वॅकन्सीसाठी रिक्रुटमेंटसाठी होणार नाही आहे. तर याचा फक्त तुम्हाला जी काही एक्झाम फी भरायची आहे ती तुम्हाला कमी लागणार आहे. आणि समजा तुमचं 50,000पेक्षा जास्त इन्कम असेल तर नोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिटेल्स ऑफ सर्विंग रेल्वे ॲप्लिकंट, आर यू अॅन एम्प्लॉई ऑफ इंडियन रेल्वे असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. नेम ऑफ द करंट डिपार्टमेंट ऑब्लिक ऑर्गनायझेशन, तर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बँक डिटेल्स ऑफ रिफंड ऑन फी, ओनली अकाउंट नंबर अँड IFSC कोड आर यूज फॉर रिफंड, फिल देम विथ क्वेश्चन. तर या ठिकाणी आपल्याला आपला अकाउंट बँकेच्या डिटेल्स टाकायच्या आहे. समजा जर गव्हर्नमेंटचा काही रूल्स आले, तुम्हाला जर ती फी रिफंड करणार असतील गव्हर्नमेंट, तर त्यासाठी आपण आपला अकाउंट नंबर आणि IFSC कोड जो देणार आहे त्यावरती ती फी रिफंड होत असते. तर या ठिकाणी आपला अकाउंट होल्डर नेम टाकायचं आहे बँकेच्या पासबुकप्रमाणे, त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे, या ठिकाणी कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे, आपला IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं बँक नेम आणि तुमच्या बँकेचा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी ॲटोमॅटिकली येणार आहे. तो आल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला
आपल्या एज्युकेशन डिटेल्स फिल्स करायचे आहे. तर या ठिकाणी सिलेक्ट क्वालिफिकेशन सिलेक्टमध्ये या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला SSC सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर त्याचा तुम्हाला रोल नंबर, सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर आपलं बोर्डाचं नेम टाकायचं आहे, डेट ऑफ पासिंग टाकायची आहे, ती आपल्या रिझल्टवरती दिलेली असते, रिझल्ट जे सर्टिफिकेट आहे त्यावरती, आणि सेव्ह करायचे. त्याच पद्धतीत 10वीचं झाल्यानंतर 12वीच्या डिटेल्स पण तशाच सेम ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमचे जर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन पण त्या पद्धतीने या ठिकाणी ॲड करायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर या ठिकाणी ॲड या बटनावरती क्लिक करायचं, म्हणजे ती इन्फॉर्मेशन या पद्धतीने ऑटोमॅटिकली ॲड होऊन जाते. आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व इन्फॉर्मेशन ॲड झाल्यानंतर सेव्ह करून घ्यायची आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आणि साईन अपलोड करायची आहे. तर या ठिकाणी फोटो अपलोड करताना आपल्याला कॅप्चर लाईव्ह इमेज हा एक ऑप्शन आहे. तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर आपण जर लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी आपला जो कॅमेरा आहे तो ऑन होतो आणि आपण तो फॉर्म भरताना या ठिकाणी इंस्ट्रक्शन दिले, आपको केवल 5 मिनट में 3 बार ही कैप्चर करने की अनुमति है. और इसमें त्यामध्ये त्यांनी आपण उजेडामध्ये बसायचं आहे, म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो क्लिअर येणार आहे असे इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी फोटो आपला या ठिकाणी ऑटोमॅटिकली या ठिकाणी कॅप्चर होणार आहे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची किंवा यामध्ये आपल्याला कॅप्चर लाईव्ह इमेज फ्रॉम मोबाईल. तर या ठिकाणी आपल्याला हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि आपल्या मोबाईलमधनं मोबाईलच्या कॅमेऱ्यामधनं आपण समजा कॉम्प्युटरवरती फॉर्म भरत असेल तर तिथनं आपण आपला फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सिग्नेचर अपलोड करताना सिग्नेचरची साईज ही आपली 30 KB ते 49 KB मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची विड्थ ही 140 पिक्सल आणि त्याची जी हाईट आहे ती 60 पिक्सल्समध्ये पाहिजे. तर ती अपलोड करताना या ठिकाणी ब्राउज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये जाऊन ज्या ठिकाणी सेव्ह केली त्या पाथला जाऊन ती सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी ती व्यवस्थित अशी सेट करायची आणि या ठिकाणी जे ग्रीन टिक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता आपली सिग्नेचर अपलोड झालेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण फोटो पण अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर आय हॅव अपलोड माय ओन सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट बटनावरती जायचं आहे आणि या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आपले RRB मुंबईसाठी फॉर्म भरणार आहे तर या ठिकाणी क्लिक प्लस या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्या पोस्ट या ठिकाणी आपण सिलेक्ट होणार आहे. समजा आपल्याला चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझरसाठी फॉर्म भरायचं आहे तर प्लसवरती क्लिक करायचं आहे. समजा CR गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी फॉर्म भरायचं तर त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर स्टेशन मास्टरसाठी असेल तर असे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व या ठिकाणी टिक करायचं आहे. हिअर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव ऑलरेडी इन्फॉर्मेशन आणि प्लेस टाकायचं आहे आपलं आणि प्लेस टाकल्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर आपली ऑटोमॅटिकली येणार आहे आणि या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करून आपला फॉर्मचा प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे आणि प्रिव्ह्यू फॉर्म बघितल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर आपल्याला मेसेज येणार आहे आणि मेसेज आल्यानंतर आपला फॉर्म कन्फर्म झाला आहे असं आपण समजायचं आहे आणि ती PDF आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर फॉर्म भरताना काही क्युरी असेल, काही डाऊट असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.